कुक अँड ईट विथ जान्हवी या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत। आज आपण बघणार आहोत मटारची रेसिपी, जी नेहमीची आपण मटारची भाजी करतो, आलू मटर किंवा मटर पनीर, त्याच्यापेक्षा ही थोडी वेगळी भाजी आहे। याला म्हणतात मटर कीमा आणि याच्यासाठी आपण फ्रेश मटर वापरलेले आहेत। टेस्टला खूप गोड आणि छान होते हे मटार। त्याचबरोबर आपण 2 कांदे, 1 टोमॅटो आणि कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, थोडा कढीपत्ता असं पण वाटणासाठी वापरणार आहे। त्या व्यतिरिक्त आपण काही खडे मसाल्यांचा वापर करणार आहे, जसं की याच्यामध्ये आपल्या रेग्युलर मसाल्यांबरोबरच आपण किचन किंग मसाला वापरणार आहे। त्याने या भाजीची चव खूप छान येते। त्याचबरोबर आलं लसूण पेस्ट आणि खड्या मसाल्यांमध्ये तेजपान, दालचिनी, थोडीशी मिरी आणि 2 वेलदोडे यांचा वापर आपण करणार आहे। आणि ही भाजी करण्यासाठी आपण जे मटार आहे त्याला आपण मिक्सरमधनं काढून घेणार आहोत। कोर्सलीच आपण त्याला मिक्सरमधनं काढणार आहोत, खूप बारीक पेस्ट नाही करायची। त्यानंतर कांदा, टोमॅटो, मिरची हे सगळं आपण चिरून घेतलेलं आहे आणि थोड्या तेलावर हा कांदा छान परतून घेतला आहे, त्याचा रंग बदलेपर्यंत। त्यानंतर टोमॅटो, मिरची, कढीपत्ता याला पण याच प्रकारे आपण तेलावर थोडं थोडं परतून घेतलं आहे आणि मग आपण याला मिक्सरमधनं काढून याची छान पेस्ट तयार करणार आहोत। आणि त्याचबरोबर आपण जो मटार आहे तो जरी आपण मिक्सरमधनं काढलेला असला तरी त्यालासुद्धा थोड्या तेलावर परतून घ्यायचं, त्याने त्याचा कच्चेपणा निघून जातो। आणि ह्या वाटणामध्ये आपण वाटण करतानाच यामध्ये थोडी काश्मीरी लाल मिरची आणि आमचूर पावडर घालून घेतली होती, त्यांनी रंग पण वाटणाला छान येतो। त्यानंतर आपण फोडणी केली, ज्याच्यामध्ये जिरं, हे खडे मसाले, आलं लसूण पेस्ट आणि हे वाटण घालून घेतलं, याला छान परतून घेतलं। त्यानंतर आपले नेहमीचे मसाले घातले, हळद, तिखट आणि त्याचबरोबर किचन किंग मसाला घालून घेतला, थोडं मीठ घालून घेतलं आणि परत याला तेल सुटेपर्यंत छान परतून घेतलं। आणि मग त्यामध्ये आपण हा जो कोर्सली ग्राइंड केलेला मटार आहे तो घालून घेतला आणि याला पण छान परतून घेतलं। हे थोडं परतल्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालणार आहोत आणि बेतानीच पाणी घालायचं आहे, खूप ग्रेव्ही आपण याची करणार नाही आहोत। हे पाणी घातल्यानंतर याला परत आपण छान शिजवून घेणार आहोत। या गरम पाण्यामुळे हा जो मटार आहे हा कच्चाच असतो तसा, त्यामुळे तो छान शिजतो। त्यानंतर याचं पाणी कमी झालं की आपण थोडंसं याच्यामध्ये कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालून घेणार आहोत। शेवटी थोडंसं बटर घालून घ्यायचं। हे बटर घातल्यामुळे सुद्धा या भाजीची जी चव आहे ती छान वाढते। आणि मग थोडंसं शिजवल्यानंतर आपली अतिशय स्वादिष्ट अशी मटर किम्याची भाजी झाली तयार। नेहमीच्या मटारच्या रेसिपीपेक्षा ही काहीतरी वेगळी रेसिपी आहे, त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे मटारची रेसिपी केली नसेल तर जरूर करून बघा, तुम्हाला ती निश्चितच आवडेल।